मी जसा बघून आलो ना, तसं शिंदे साहेबांनी किंवा देवेंद्र साहेबांनी किंवा मला वाटतं ह्या लोकांनी बघितलं पाहिजे घराची परिस्थिती काय आणि अशा निवडणुका असतील ना तर नको निवडणुका. आम्ही सगळे फॉर्म परत घेतो, तुम्ही जिंका. न्याय मिळालाच पाहिजे. म्हणजे दोन मुली माझ्यासमोर रडतात, मला मुलाची आठवण आली. काय होईल, मी गेलो तर काय होईल त्या मुलाचं? त्या दोन मुली तुम्ही आज कृपया करून जाऊ नका. पत्रकारिता सोडा, तुमच्यातला माणूस जिवंत आहे की नाही, ही काय परिस्थिती करून आणि भाजपला मला एवढंच विचारलं, तुमची पातळी एवढी पडली आहे, एवढी पडली पैसे देऊन फॉर्म परत घ्यायला सांगणं ठीक होतं, तुम्ही खून करायला लागले आता निवडणुकांसाठी. मला वाटतं समोरच्या पक्षात पण काही आपले लीडर्स आहेत ज्यांची मुलं आहेत. मी जसा बघून आलो ना, तसं शिंदे साहेबांनी किंवा देवेंद्र साहेबांनी किंवा मला वाटतं ह्या लोकांनी बघितलं पाहिजे घराची परिस्थिती काय आणि अशा निवडणुका असतील ना तर नको निवडणुका. आम्ही सगळे फॉर्म परत घेतो, तुम्ही जिंका. ती बघा मुलगी परत उठली. अशा निवडणुका ही आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती आणून ठेवली तुम्ही. मी कधीही कोणी वारल्यावर राजकारण करत नाही आणि आज पण मी नव्हतो करायला आलो. पण तुम्हाला कधीतरी कळणार आहे की नाही की तुमचे राज्य कुठे नेऊन ठेवलं तुम्ही. मला वाटतं आपल्या सगळ्यातला एक माणूस जागा झाला पाहिजे आणि ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. माझी विनंती आहे, फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे, एक दिवस प्रचार सोडा आणि प्लीज या. तुम्हाला निवडणुका काय कुठच्या पातळीला नेऊन ठेवल्यात ना आपल्याला कळतील. आणि माझी विनंती आहे त्यांना, मोठे नेते आहेत पण मला वाटतं की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, कुठेतरी आपलं राज्य कुठे चाललंय हे त्यांनी पण बघितलं पाहिजे. ही कुठची परिस्थिती आहे? एक आई, एक बायको, दोन मुली आज अस्थि विसर्जन करून आलेत. कशासाठी? निवडणुकीसाठी. ह्याची उत्तरं मला मिळालीच पाहिजे आणि बाळासाहेबांना न्याय हा मिळालाच पाहिजे.